आणि आमच्या महाविकास आघाडीच्या या ठिकाणी सन्मानित पिळवणकर साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी होता। या वाढदिवसाच्या आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत असते वेळी सन्माननीय पिळवणकर यांच्या या ठिकाणी शुभेच्छा देते वेळी त्यांचा एक मित्र म्हणून सामाजिक आणि राजकीय पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून खरंच त्यांच्या वाढदिवसाचं मी अभिनंदन करतो आहे। आणि मला वाटतं एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये कोणताही समस्या असेल प्रश्न असेल विशेषतः पूर्वी वसाहतीमध्ये ग्रामपंचायतीचा प्रश्न असेल मला वाटतं तो सोडवण्यासाठी सातत्याने त्यांनी जो पाठपुरावा केला आज त्याचं श्रेय कोणी घेऊ दे पण खरं श्रेय सन्माननीय अनंत पिळवणकर यांचे त्यांनी ग्रामपंचायत या ठिकाणी मार्गी लागण्यासाठी मंजुरी मिळण्यासाठी शासन स्तरावरती मंत्रालय स्तरावरती असेल जिल्हा परिषद स्तरावरती त्यांनी जे वेगवेगळी उपोषणे केली आंदोलन केली आणि खऱ्या अर्थाने ती ग्रामपंचायतीने मान्यता मिळवून आली। म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये दखल घेणं आणि ते प्रश्न लोकांचे सोडवणं लोकांच्या समस्या सोडवणं आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतोय या भावनेने आज ते आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात। निश्चितच पिळवणकरांना मी शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देत असते एवढी त्यांच्या असलेल्या सर्व सामाजिक क्षेत्रातील मनोकामना असतील आणि विशेषतः राजकीय ज्यांच्या ज्या मनोकामना असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होऊन त्यांच्याकडनं त्या समाजाची चांगली सेवा होऊ नये अशा प्रकारे त्यांच्या दैवतांकडे आणि माझ्याही दैवतांकडे मी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा शुभेच्छा देऊन सांगतो। जय हिंद जय महाराष्ट्र। काही घरोघरी व्यक्तीमध्ये सुशांतजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत। सुशांतजी नाईक म्हटल्यानंतर आपल्याला जनमानसामध्ये लोकप्रिय आघाडीचे युवा नेते म्हणून परिचित आहेत। या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या हातात माईक देणे आमचं प्रथम कर्तव्य आहे। कार्यकर्ते आणि आमचे नेते अनंतजी पिळवणकर यांचा आज वाढदिवस आहे। त्या निमित्ताने सर्वच फोंडावासी असतील सिंधुदुर्गातले सर्व त्यांचे चाहते असतील आणि सर्वच कार्यकर्ते असतील आम्ही सर्व महाविकास आघाडीचे आज त्यांच्या आवर्जून वाढदिवसाला उपस्थित आहोत। प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांचं पुढचं आयुष्य असंच सुखी समृद्धी जावो आमच्या ईश्वर चरणी प्रार्थना करतो। त्यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आपल्या इंडिया आघाडीमध्ये आहेत याचा आम्हाला खरं म्हणजे अभिमान आहे। आता येणाऱ्या लोकसभेमध्ये ते चांगलं काम करतीलच पण त्यांचं सामाजिक कार्य हे आम्ही कित्येक वर्ष बघतोय कारण मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांचं नाव ऐकतोय आणि ते फोंडा यांच्या वसाहतीमध्ये कुगली वसाहतीमध्ये त्यांचं काम असेल फोंडाच्या पंचक्रोशीमध्ये त्यांचं काम असेल हे आम्हाला नेहमीच प्रेरणादायी होतं। सामाजिक कार्यात त्यांचं जे काम असतं ते खूप चांगल्या प्रकारचं काम ते आतापर्यंत करत आलेले आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं हे सर्व भेटत असताना आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांच्यासारखं काम हे खूप चांगल्या पद्धतीने जे काम करतायत सामाजिक काम ते असंच कार्यरत राहू। आमच्या परिवाराकडनं आणि आमदार वैभव नाईकांकडनं असेल नाईक कुटुंबियांकडनं असेल त्यांना या शुभेच्छा देतो आणि थांबतो। सकाळपासून कार्यक्रमांची रेलचेल असणारा हा कार्यक्रम मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत एखाद्याला अडचणी कशी मदत
या कुर्ली गावामध्ये आमचे बंधू आनंदजी पिळणकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असणारे सर्वच राजकीय धुरंधर सहकारी मित्र, आज आम्हाला एक अभिमान वाटतो की आनंदजी, जसं आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष राजूजी दिंडोरले यांनी त्या पद्धतीने सांगितलं की दोस्तीच्या दुनियेचा एक दिलदार माणूस, कारण त्यांचं नावच जे आनंद आहे, त्यांचं कर्तृत्व देखील आनंद आहे, त्यांचं मन देखील आनंद आहे. कारण आजपर्यंत मी बऱ्याच राजकीय नेत्यांचे वाढदिवस पाहिले, पण एखाद्या राजकीय पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाला 100-500 लोकांचं जेवण घालणारा हा पहिला दिलदार माणूस, कारण त्यांचं मन आनंद आहे. आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं या कुर्ली गावाचं भाग्य आहे की इतका मोठा दिलदार माणूस आज तुम्हाला मिळाला. कसं असतं, कस्तुरी ही हरणाच्या कवेत असते, पण त्याचा सुगंध तो संपूर्ण जगामध्ये शोधत असतं. त्यामुळं हा हिरा आहे, पण तुमच्या जवळ असल्यामुळं तुम्हाला याची किंमत समजत नाही. की आज काही वक्त्यांनी पण इथं मगाशी सांगितलं की आज या गावची जी ग्रामपंचायतीला मान्यता देण्यासाठी आंदोलन केली आणि कोकणापासून मुंबईपर्यंत ज्यांनी एक स्वतःचं कर्तृत्व वापरलं, आज हा दोस्त हा तुमचाही दोस्त आहे, त्याला विकासाचा दोस्त म्हणा. आदरणीय सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली ते या ठिकाणी काम करत आहेत. सावंत साहेब, ज्या पद्धतीनं आज आपण आमच्या आनंदजींच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलात, त्याच पद्धतीनं या वाढदिवसाच्या निमित्त आपण आनंदजींना आणि या कुर्ली गावच्या ग्रामस्थांना एक अभिवचन देऊन जावं की आमच्या आनंदजींची जिल्हा परिषदेची संधी 2 वेळा हुकलेली आहे, मात्र येणाऱ्या जिल्हा परिषदेला आनंदजींच्या कपाळाला उधळलेला गुलाल हा आपल्या शुभ हस्ते लावावा आणि या कुर्ली गावचं भाग्य हे उजळून जाईल. केवळ रस्ते गटार एवढ्यावरतीच न थांबता, ज्या पद्धतीने आमचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी एक नगरसेवक किंवा एक लोकप्रतिनिधी काय काम करतो आणि करू शकतो हे कोल्हापूरमध्ये प्रभाग क्रमांक 75 तुळजाभवानीमध्ये दाखवलंय की हातामध्ये कुठलीही सत्ता नसताना देखील विद्यमान स्थायी सभापतींना जेवढा भागामध्ये वापरू. आज काजू उत्पादक असतील, नारळाचं सुपारीची झाडं असतील, कोकणातल्या माणसांना एक उद्योगधंदे असतील, आज बरेच आमचे इथे तरुण युवक आहेत जे बेरोजगारीनं त्रस्त आहेत. ह्या साऱ्या समस्या घेऊन या संपूर्ण विश्वामध्ये एक अनंत विकासाचं गाव म्हणून कुर्ली होईल अशी इच्छा या ग्रामस्थांच्याकडून व्यक्त झाली पाहिजे. आणि ती पूर्ण होण्यासाठी तुमचा आणि आमचा आनंद कुठेतरी जसा आज आपण त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करतो, त्याच पद्धतीनं त्यांच्या कपाळावरती उधळलेला गुलाल लावून आपण या आई जगदंबेच्या या लेकराला, ज्याचं मन इतकं मोठं आहे की आज ही सुरुवात आहे. कदाचित काही पाहुणे मंडळींना वाईट वाटेल, पण या आमची आनंदी इच्छा आहे की जिल्हा परिषदेवरून सुरुवात करून जसं आज लोकसभेचं रणांगण पेटलेलं आहे, तसा भविष्यातला या कोकणाचा लोकसभेचा खासदार म्हणून देखील आनंदजी पिळणकर यांचं नाव घेतलं जावं अशी वाढदिवसानिमित्त मनसे शुभेच्छा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही शुभेच्छांच्या रूपात देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त येथे उपस्थित असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी मंत्री प्रवीणभाई, माझे सहकारी, माझे मित्र सन्माननीय अमितजी सामंत, आनंद पिळणकरांना इथे पाहतोय. काहीतरी या भागामध्ये वेगळं काहीतरी करायचंय या जिद्दीने उतरलेला तरुण, मुंबईतून आलेला, कुर्लीचं धरण झालं, कुर्ली वसाहत इकडे पुण्याजवळ ही जी नवीन वसाहत बसली, तर या नवीन वसाहतीला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारा, या भागातल्या प्रत्येकासाठी अडीअडचणीला धावणारा, सत्याच्या मागे धावणारा तरुण
पिरणकरांकडे पाहिलं आणि नेहमीच धडपडत असतो, काही ना काही केलं पाहिजे. कुर्लीचं मला आठवतं की कुर्लीचं देवस्थान बरेच वर्षापासून बंद होतं. आपल्या कोल्हापूरचे महेश जाधव जेव्हा देवस्थान पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अध्यक्ष झाले राजूजी, त्याला आनंद पिळणकरांची महत्वाची भूमिका आहे. कुर्ला आईची, कुर्ला आईचा आशीर्वाद हा आनंद पिळणकरांच्या पाठीशी नेहमीच असेल. त्याच्यात फार महत्वाचं असं भूमिका महेश जाधवना घेऊन ही आनंद पिळणकरांनी त्यावेळेला बजावली आणि ते कुर्ला देवीचा पुन्हा उत्सव मोठ्या प्रमाणात चालू केला. त्याचं सर्व श्रेय, सर्वात महत्वाचा रोल हा आनंद पिळणकरांचा होता. महेश जाधव हे त्यावेळेला आमच्या बरोबर होते. त्यावेळेला महेश जाधवांनी मला सांगितलं की आनंद पिळणकर रहिवी येऊन बसायचे की कसंही करून आमच्या देवीचा जो हा बंद झालेला आहे हे चालू करा. असा धडपडणारा आमचा सहकारी. आज त्याचा वाढदिवस आहे. आज ज्या वेळेला सत्ता आली, मला वाटतं जिथं उपमुख्यमंत्री होते, जितेंद्र आव्हाड मंत्री होते, त्या अमित सामंतांच्या बरोबर आनंद पिळणकर नेहमीच मंत्रालयात असायचे आणि ही ग्रामपंचायत लवकरात लवकर झाली पाहिजे. इथले काही लोक आहेत ते स्वतःला मालक समजतात, त्यांनी काही मध्ये विघ्न आणली, पण त्यांना विरोध करून या वसाहतीला ग्रामपंचायतीचा दरवा मिळवून दिला. अशी वेगवेगळी समाज उपयोगी कामं ही आनंद पिळणकरांनी केलेली आहे आणि नक्कीच मी आनंद पिळणकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की भविष्यात तुम्हाला नक्कीच या जिल्ह्याचं नेतृत्व करा, जिल्हा परिषदेचं करा, भविष्यात आमदारकी करा, लोकसभेपर्यंत पोहोचा. आम्ही सर्वजण कायम तुमच्या पाठीशी असू. आणि एवढं बोलून मी 2 शब्द थांबतो आणि या माझ्या मित्राला शुभेच्छा देऊ. मला म्हणजे आज तिकडे देवगडला आम्ही संदेश पार्क आम्ही एकत्रच होतो. तिथून दुसरा एक कार्यक्रम यांच्याच गावात होता कुर्लीला आणि आता परत राजापूरला जायचंय. म्हणून मी आता जरा तुमची सर्वांची रजा घेतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर पुढच्या कार्यक्रमासाठी जाताना या ठिकाणी मनोगत व्यक्त करून अतुलनीय शुभेच्छा दिल्या त्याबद्दल या व्यासपीठाच्या वतीनं आणि आपल्या सगळ्याच रसिकांच्या वतीनं, चाहत्यांच्या वतीनं या ठिकाणी मी आपले हार्दिक आभार मानतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना तुमच्या सगळ्याच उदंड वाटचालीला अनेक शुभेच्छा असतील अशा पद्धतीचं मनोगत व्यक्त करून खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा सोबतीचा आणि पाठीचा हात देऊ अशा पद्धतीचं मनोगत अतुलजी रावराणे यांनी केलं. आणि मी आनंदभाई पिळणकर यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यांना उदंड आयुष्य लाभू देत, त्यांना चांगलं आरोग्य मिळू देत, त्यांची जी राजकीय इच्छाशक्ती आहे, जे प्रवास असेल तो पूर्ण होऊ देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. खरं तर आनंदभाई पिळणकर म्हणजे बेधडक व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्ते आणि अतिशय दिलदार असं व्यक्तिमत्व त्यांच्याकडे बघून आणि त्यांच्याबरोबर काम करताना जाणवतं. बरेच वेळा ते भेटल्यावर म्हणजे हल्लीच आमची ओळख झाली संघटनेत काम करत असताना या 4-5 वर्षामध्ये. तर नेहमी सांगत असतात, ताई तुम्हाला जिथे गरज असेल तिथे तुम्ही आवाज द्या, नक्की मी तुमच्यासाठी तिथे असेल. तुम्हाला कधीही कोणतंही काम लागू देत. म्हणजे मी सावंतवाडीमध्ये काम करत असताना ते मला भेटणार तेव्हा नेहमीच विचारतात की काय अडचण आहे का, माझी काय मदत लागणार का, किंवा जिथे गरज आहे तिथे मी आहे असा एक विश्वास त्यांनी दिलाय. त्यामुळे मला एक हक्काचा भाऊ तुमच्यामध्ये दिसतो असं मी आनंदाने इथे सांगू इच्छिते. आणि नक्कीच तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत. खरं तर त्यांची ओळख म्हणजे आमचे अमितजी सामंत यांचे कट्टप्पा म्हणून जरा ओळखतात आणि खरंच त्याप्रमाणे त्यांची जोडी अतिशय चांगलं काम करत असते. आणि कणकवलीची कार्यकारिणी सांभाळत असताना आदरणीय पवार साहेबांबरोबर अतिशय निष्ठेने त्यांनी थांबले. म्हणजे सत्ता आहे तिकडे बरीच लोक गेली, पण आज आमचे आनंदभाई हे साहेबांबरोबर राहिले. त्यामुळे एक निष्ठावंत शिलेदार साहेबांचा असंही म्हणायला हरकत नाही. आणि खरंच निश्चित तुम्हाला या
निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर आनंदभाई ही एक या जिल्ह्यातली एक मोठी चळवळ आहे. सातत्यानं समाजकार्यामध्ये अग्रेसर राहण्याचं काम, लोकांच्या अडीअडचणीमध्ये सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये पाहिलं जाते. खरं तर फोंडा तालुका विभाग असेल, कुर्ली गाव असेल किंवा कणकवली तालुक्यातली सगळीच महत्वाची गावं असतील, त्या गावामध्ये जी विकासाची जी कामं आहेत त्या कामांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून त्यांच्या अमित सामंत असतील, प्रवीणभाई असतील, अर्चनाताई असतील, या नेतृत्वाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न हा सातत्यानं करताना मी त्यांना पाहिलेला आहे. आणि अनेक संघर्ष हे त्यांनी आपल्या या सगळ्या संघर्षामध्ये, लढाईमध्ये त्या ठिकाणी उभे केले. खरं तर माणूस कसा जगला, किती जगला पेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा, प्रत्येकाच्या अडचणीमध्ये धावून जाणारा आपला एक सहकारी म्हणून आणि आपली प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण केली आहे. खरं तर काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत, त्यांचं स्वागत मी या ठिकाणी करतो. अभय शिरसाट पण या ठिकाणी आहेत, जयतापकर पण आहेत, अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कार्यक्रमामध्ये आलोय की मनसेच्या कार्यक्रमामध्ये आलो. कारण ज्यावेळी आलो तेव्हा मनसेचे सगळे कोल्हापूरचे मित्र हे आनंदभाईचे खास मित्र आहेत आणि इकडे आमच्यासारखे शिवसेनेमधले नेते हे त्यांचे मित्र आहेत. राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी ते काम करत आहेत आणि म्हणून त्यांनी विचारधारेपेक्षा मैत्री जपलेली आहे. आणि म्हणून कुठल्याही पक्षातला जरी माणूस असेल तरी तो जर त्याचं मैत्री ही जपणं आणि हे त्यांनी काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे. खरं तर मगाशी राजूजी म्हणाले, मनसेचे शहराध्यक्ष, की कोल्हापूरमध्ये जर हा वाढदिवस असता तर याच्यापेक्षा गर्दी या ठिकाणी झाली असती. खरं तर सकाळपासूनच या जिल्ह्यातले तालुक्यातले लोक त्याला शुभेच्छा देत आहेत, त्यामुळे कदाचित ही गर्दी आताची कमी वाटेल. पण मला असं वाटतं की पुढच्या वर्षीचा वाढदिवस हा आपण नक्कीच कोल्हापूरमध्ये करू. आम्ही तिकडे येतो. तर आम्हाला पाहायचं आहे की कणकवली तालुक्यामधलं, जिल्ह्यामधलं आमचं अनंतसारखं व्यक्तिमत्व एवढ्या मोठ्या संख्येनं लोक जमा करू शकतं, तर महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा काय त्यांची त्या ठिकाणी ताकद आहे, काय त्यांनी मैत्री जोपासलेली आहे. खरं तर म्हणजे जे तुम्ही कोल्हापूरवरनं आलात, या महाराष्ट्रातनं आलात, माझ्या जिल्ह्यातनं आलात, मी सगळ्यांचं मनापासून, पुण्यातनं आलात, मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. कारण एवढ्या लांबून आपण येणं, आपला एक दिवस त्या ठिकाणी मित्रासाठी वाढदिवसाला शुभेच्छा करण्यासाठी येणं, पण याच्यातलं खऱ्या अर्थानं त्यांचं आणि तुमचं काय नातं आहे, किती प्रेम आहे, हे या सगळ्या उपस्थितीवरनं आपल्याला समजून आलेलं आहे. खरं तर आमची कोकणची संस्कृती आहे ती अतिथी देवो भव आणि नक्कीच जो आमचा अतिथी आहे त्याचा नक्कीच आम्ही त्या ठिकाणी गौरव करू, सन्मान करू आणि तितकाच पाहुणचार ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणून ही मैत्री अशीच त्या पुढच्या काळामध्ये आधीच त्या ठिकाणी वाढीला लागेल. आज जी गर्दी आहे ती तर म्हणजे प्रत्येक विभागातला, प्रत्येक भागातला एक महत्वाचा माणूस या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे गर्दीपेक्षा त्या ठिकाणी गावागावातली प्रमुख माणसं जशी तुम्ही आलात तसे त्या ठिकाणी आनंदभाईंनी जमवलेले आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, कारण अनेक नेते त्या ठिकाणी बोलणार आहे. पण मी आनंदभाईंना सांगतो की आपल्या ज्या इच्छाशक्ती आहे, ज्या आपल्याला या जिल्ह्याचं नेतृत्व करायचं आहे, या तालुक्याचं नेतृत्व करायचं आहे आणि जी काही मनामध्ये आपल्या ज्या सगळ्या इच्छा आहेत त्या नक्की इच्छा येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होऊन अशाच प्रकारची प्रार्थना मी परमेश्वराच्या चरणी त्या ठिकाणी करतो. आणि तुम्हाला चांगलं उदंड असं आयुष्य, चांगलं अशा प्रकारचं निरोगी आरोग्य आणि तुमची सगळी भरभराट राजकीय हो, आर्थिक हो आणि आम्हाला तुमच्यासारखा एक सहकारी सातत्यानं आमच्या बरोबर त्या ठिकाणी पुढे आमच्या समोर बरोबर असणारा, खांद्याला खांदा लावून अशा प्रकारचं काम करणारा आनंदभाई हा सहकारी. कारण शेवटी सहकारी जोडणं अशा प्रकारची ताकदवर
पैशापेक्षा जी माणसं आहेत ती माणसांची संपत्ती महत्वाची आहे. आणि ती संपत्ती जशी मी गोळा केली तशी माझ्या मित्रानं आनंदबाईंनी गोळा केलेली आहे. व्यासपीठावरची सगळीच माणसं तशा पद्धतीची आहे. आणि म्हणून मला खरं तर म्हणजे जे आशीर्वाद जनतेचं जे प्रेम आहे ते सातत्यानं आनंदबाई तुमच्यावर राहणार आहे. कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस किंवा एक व्यक्ती अशा पद्धतीने भारावून त्या ठिकाणी काम करतो की समाजाच्या संवेदना समजतो, समाजाची सुखदुःख समजतो आणि ती सुखदुःख अडीअडचणी आपल्या आहेत असं समजून त्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. खरं हे नेतृत्व, अशा प्रकारचं संवेदनाशील नेतृत्व हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्याकडे अधिकार किती आहेत, तुमच्याकडे काय पद आहे याच्यापेक्षा तुमचा अशा प्रकारचा जो वावरण्याची जी पद्धत आहे ही सगळ्यात त्या ठिकाणी महत्वाची आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता आपल्या पुढच्या वाटचालीला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीनं आपण भविष्यामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारून जनतेची प्रामाणिक सेवा करण्याचा प्रयत्न करूया. एवढं या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर मोठी व्यक्ती उपस्थित आहात. मला जास्त भाषण करता येत नाही तर प्रयत्न करतो. या म्हणजे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी उभा आहे. संपूर्ण गावातून मंडळी मित्र कोल्हापूरपासून सर्व आलेले आहेत. खरोखर मी पहिली वेळा आलो इथे म्हणजे वाढदिवसाला. मुंबईवर माझी तब्येत बरी नव्हती तरी पण काल आनंदबाईने मला रिक्वेस्ट केली की बाबा एक दिवस तरी येऊन जा. माझा ठीक आहे पण तुझ्या वाढदिवस नक्कीच यावी आणि मला गोव्यावरती घ्यायला आले. बरोबर त्याचा मनापासून मी अभिनंदन करतो की एवढा प्रेम त्यांनी माझ्यावर दाखवलं की तू यालाच पाहिजे पुढच्यावरती गोव्याला पण घ्यायला येतो. त्याच कार्यमध्ये गोव्याला आले आणि मला घेऊन आले इथपर्यंत. माझे मित्र माझ्याबरोबर दोन आले. त्या इथे जास्त काय बोलू शकत नाही. राज्यमंत्री आमचे संदेशजी आहेत, अमित आहेत, सर्वजण काही मान्यवर आहेत. मी पहिली पण माझी आहे की मी वाचनावर बोलतो मी कधी व्यासपीठावर बोलतो नाही तर माझं तो येतात नाही माझं. मी एक साधा काम करणार बोलतो मीठा वाचून मोठा झाला मीठ माती बोलतो त्या निमित्ताने शब्द बोलतो काय चुकलं माफ करा. ह्या वाढदिवसानिमित्त माझ्या परिवाराकडून म्हणजे आज खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण होऊ, त्या उदंड आयुष्याला हीच परमेश्वर ऐकून प्रार्थना करतो. आणि एवढं जय महाराष्ट्र. आनंद पिळणकरांची माझी ओळख फार जुनी नाही, परंतु ज्यावेळी माझी त्यांची भेट झाली तर मला एका दृष्टीने वाटायचं की या माणसाच्या मध्ये काहीतरी आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आणि आज इथे जे उपस्थित लोक आहेत जे त्यांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित राहिले त्यामुळे मला कळतंय की ते राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष जरी असले तर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आनंद पिळणकर हे फार मोठं नेतृत्व आपल्याला सगळ्यांना दिसेल. आज मी त्यांचा वाढदिवस आहे म्हणून फक्त त्यांचं अभिनंदन करतो किंवा त्यांच्याबद्दल मोठेपणा सांगतो असं नाही, तर
होता. त्याचप्रमाणे आपल्या गावच्या सरपंच होत्या त्या सावंतवाडीच्या कन्या, त्यांना विधानसभेत जायचं, त्यांना पुढे जाऊन प्रयत्न करायचे आहे. तसंच आपला आनंद पिळणकर, त्याला सुद्धा आपल्या गावासाठी त्यांनी काही पक्ष निवडला, विचार निवडला, पुढे जायचं आहे, जाण्याचा प्रयत्न करतात. आता आम्हाला तुम्ही बरीच देशोला काँग्रेस राष्ट्रवादी दिली तेव्हा आमची नजर नेहमी, माझी नजर स्वतःची पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर, कारण तो पुढे जाणार आहे, लोकांसमोर जाणार आहे, लोकांतून निवडून येणार आहे, तोच लोकांसाठी काहीतरी करू शकतो. राष्ट्रीय शक्ती असल्याशिवाय, राष्ट्रीय ताकद असल्याशिवाय एक चांगलं अशा तऱ्हेचं साधन आपल्याकडे असतं आणि त्या साधनातून हा जो काही कुर्ली गावचा विकास, कुर्लीच गावाचा नाही तर सगळ्या परिसरात, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे कार्यकर्त्यांनी आणि राजकारणाच्या लोकांच्या मतातून पुढे गेलं पाहिजे. आणि जो लोकांच्या मतातून पुढे जाणारा कार्यकर्ता असतो तोच लोकांसाठी काहीतरी करू शकतो. आपल्याला त्या दृष्टीने एक लोकांतून पुढे जाणारा कार्यकर्ता, लोकांच्या मताचा आदर करणारा, राजसत्तेत जाण्यासाठी धडपड करणारा अशा तऱ्हेचा आनंद आम्हाला राष्ट्रवादीचा मिळाला आणि तो आम्ही पुढे जास्त घट्ट राहायला टिकून त्याच्याबद्दल त्याला त्याचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. पुढे त्याला चांगलं राजकीय शुभेच्छा देऊन ते आपली रजा घेतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपण सर्वांनी अनंत पिळणकर यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करूया अशा पद्धतीने. बरोबर. आणि त्याचबरोबर माझ्या स्वतःबरोबर पूर्णपणे विश्वास ठेवून ज्याच्यावर वावरावं असा एक कार्यकर्ता आणि त्यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा द्यायला मिळाव्या याच्यातच माझा मोठा आनंद आहे. आज आनंद पिळणकरांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, सगळ्यांना मत्सर आहे त्याचा की युवा नेतृत्व म्हणून ते म्हणायला, आणि माझे खूप जवळचे मित्र संदेशभाई पारकर, खरंच युवा आहे, सर्व बाबतीत युवा आहे. आणि आम्हाला बरं वाटतं, पेपरला सुद्धा तुम्ही बघा की युवा नेतृत्व आल्याशिवाय संदेश पारकर हा शब्दच येत नाही. मग ते जिल्हा प्रमुख नाही आलं तर चालतं, पण युवा नेतृत्व आणि आम्हाला मत्सर आहे त्याचा. अजूनही सांगतो आम्ही सगळ्यांना व्यासपीठावर जेवढे बसले आहेत ना त्या सगळ्यांना मत्सर आहे म्हणून
आल्यापासून इथे जिल्हा प्रमुख आहेत. इथल्या सर्व भागाची जबाबदारी त्यांची आहे. त्यांची परवानगी घेऊनच मी तुम्हाला सांगतो, नंतर ते परवानगी नाकारू शकणार नाही म्हणून सांगतो आहे की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ जर सोडला तर कुडाळ आणि मालवण आणि कणकवली, देवगड आणि वैभववाडी या 2 मतदारसंघातलं एकमेव तिकीट हे आनंद पिळवणकरांचं मी महाविकास आघाडीकडून घेणार आहे. आणि ते कुठल्याही परिस्थितीत संदेश पारकरांनी परवानगी दिली आहे म्हणून मी जाहीरच करतोय, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि भले त्या तिकिटासाठी साक्षात उद्धव साहेबांपर्यंत जायला लागलं तरी चालेल, मला ती वेळ येणार नाही, कारण संदेश पारकर हे जिल्ह्याचे उद्धव साहेब आहेत हे मी मानतो. आणि त्यांच्या वतीने मी आज महाविकास आघाडीचे उमेदवार 100% जबाबदारी वाटली. महाविकास आघाडीचे उमेदवार हे आनंद पिळवणकर असतील हे इर्शाद शेख आणि संदेश पारकर यांच्या परवानगीने जाहीर केलेले आहे. तर त्याच्यामुळे आता आपल्याला कामाला लागायचं. पुढच्या वर्षीचा वाढदिवस हा जिल्हा परिषद सदस्याचा वाढदिवस असणार आहे, कारण ज्यावेळी 3 पक्ष आपण एकत्र येऊन लढतो त्यावेळी कुठलाच विजय हा असाध्य नसतो असं मला वाटतं. आणि आनंद पिळवणकरांच्या दृष्टीने तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. मगाशी आमच्या अर्चनाताईने त्यांच्या बेधडकपणाचा एक उल्लेख केला. तसा एक किस्सा तुम्हाला सांगतो. मला वाटतं गेल्या 15 दिवसापूर्वी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक ही सावंतवाडीला होती. आणि आताचे जे विद्यमान आणि भावी खासदार विनायक राऊत साहेब सुद्धा तिथे उपस्थित होते. संदेश पारकर होते, आमदार वैभव नाईक होते. आनंद पिळवणकर सुरुवातीचं भाषणच आनंद पिळवणकरांनी सुरू केलं. आणि भाषणात त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की खासदार साहेब 2014 साली मी तुमच्या बरोबर फिरत होतो प्रत्येक गावागावात, त्यावेळी तुम्हाला कोणीच ओळखत नव्हतं. खासदारांना हे सांगण्याचं धैर्य ज्या माणसाकडे आहे त्याला काहीच अशक्य नाही. त्याने साक्षात विनायक राऊतांना सांगितलं की तुम्हाला पण ओळखत नव्हतं, मी तुम्हाला ओळख करून देईन. संदेश पारकर साक्षीदार आहेत त्याची. आणि ही जी डेअरिंग लागते ती फक्त आनंद पिळवणकरांकडेच आहे, ती साक्षात खासदाराला सांगायचं की तुमच्यासाठी मी केलेलं आहे. आणि त्या माणसाने विनायक राऊत साहेबांनी सुद्धा हे नम्रतापूर्वक मान्य केलं की 2014 साली ज्यावेळी मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदा निवडणूक लढवण्याचं ठरवलं की त्यावेळी आनंद पिळवणकरांसारख्या कार्यकर्त्यांनी गावागावात त्यांना पोहोचवलं. हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. पण हे जे सांगण्याचं जे धैर्य लागतं ते त्यांनी दाखवलं. याला व्यासपीठावरच्या सगळ्यांनी त्यावेळी दाद दिली होती. तर अशा प्रकारचे हे कार्यकर्ते, अशा प्रकारचा हा कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे हे माझं भाग्य मी समजतो. आदरणीय शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या घडामोडी घडू नये, सत्तेची कुठलीही शक्यता नसताना सुद्धा आत्ताच्या सध्याच्या दिवसात जी दुर्मिळ होत जाणारी कुठेतरी एकनिष्ठता आहे ती या व्यक्तीने आपल्याला दाखवून दिली. आणि ही सध्या फार दुर्मिळ झालेली गोष्ट आहे. सध्या लोकांना फक्त आज या पक्षात उद्या त्या पक्षात फक्त सत्तेच्या मागे फिरणारी काही लोक असतात आणि स्वाभिमानाच्या गोष्टी करतात किंवा अजून काही गोष्टी करतात. मित्र सुद्धा आहेत त्याच्यातले सावंतवाडीचे. तर असे अनेक लोक आहेत की जे अशा गोष्टी करतात, लोकांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न करत असतात. पण आनंद पिळवणकरांसारखं एक उदाहरण आहे की ज्याने एकनिष्ठता कशी असावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भले अडचणीत असेल पण पक्षासाठी त्यातल्या नेत्यांसाठी मी कुठलाही कधीही उपलब्ध आहे हे सांगण्याचं काम त्यांनी आतापर्यंत फार छानरित्या केलेलं आहे. आमचा दोडामार्गला कार्यक्रम असू दे, सावंतवाडीला असू दे, देवगडला असू दे किंवा मालवणला असू दे, कणकवलीचे तालुका अध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे उपस्थित नाही असं आजपर्यंत कधी घडलेलं नाही. त्यांना आम्ही सांगतो बरेच वेळा अरे एवढ्या लांब कशासाठी येतात. पण ही व्यक्ती कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलंही काही न ठेवता कायम पक्षाचं काम हे आपल्या घरचं काम समजून तिकडे उपस्थित राहते. आणि आज त्याचीच पोचपावती तुमच्यासारखे कोल्हापूरमधले मित्र असतील, पुण्यातले काही मित्र त्यांचे उपस्थित आहेत, मला वाटतं नाशिवड्यावरून काही लोक आलेले आहेत. तर अशी जी लोक येतात, दीपक कदम साहेब आपलं सर्जरी झाली असं मला कळलं, पण आपण ते सर्व बाजूला ठेवून केवळ यांच्यावरच्या प्रेमासाठी आपण इथे उपस्थित राहिला, ही कुठेतरी एका मित्राने दिलेली पोचपावती आहे. आणि मला सुद्धा ते भाग्य मिळावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपल्याला
लाभावं, खूप छान राजकीय पुढे कार्यक्षेत्र आपल्याला मिळावं आणि त्या प्रत्येक गोष्टीत मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही काही करा, पुढे चला, मी कायम मित्र म्हणून तुमच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो. आपल्याला परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं, याच्यापेक्षा आपले पुढचे वाढदिवस खूप छानरित्या साजरे व्हावे अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक, आमचं नेतृत्वच आम्ही मानतो असे आमचे प्रवीणभाई भोसले, माजी राज्यमंत्री, आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमितभाई सामंत, आमच्या कोकण विभागाच्या अध्यक्षा आमच्या भगिनी अर्चनाताई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शादभाई शेख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीपभाई पाटकर, माझे मित्र आणि काँग्रेसचे नेते जैतापकर साहेब, आमचे जिल्ह्याचे राष्ट्रवादी उपाध्यक्ष मोरकर सर, माझे बंधू मित्र दीपकभाई कदम, माझे दुसरे खूप वर्षापासून माझ्या लहानपणापासून प्रेम करणारा असा माझा एकदम जवळचा मित्र राजू दिंडोरले, कोल्हापूर जिल्हा मनसेचा जिल्हाध्यक्ष, माझे मित्र उद्योगपती शिवराज पाटील साहेब, माझे दुसरे मित्र देसाई, आमच्या दिंडोरे साहेबांबरोबर आले सगळेच कोल्हापूरचे मनसेचे पदाधिकारी, आमचे सरकार, आमचे दुसरे मित्र आणि खांद्याला खांदा काम करणारे सावंतवाडी तालुक्याचे तालुकाध्यक्ष पुंडलिकभाई दळवी, काँग्रेसचे आमचे मित्र अभय सिरसाट, आमच्या शिवसेनेच्या तालुकाध्यक्षा माधवी दळवीताई, आमच्या अवसरे मॅडम ताई, आमची दुसरी भगिनी संजना गुराव, शिवसेनेच्या तालुका उपाध्यक्षा कोरते मॅडम, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे असे माझे सगळे कणकवली तालुक्यातील पत्रकार आणि या कार्यक्रमासाठी पुण्यावरून आलेले माझे भाचे, ते पुढे दिसत नाहीत, मला लांब लांब बसतायत. महेश कांदळकर, उद्योगपती बंडूशेठ बालवडकर, आमचे मेहुणे राजेंद्र पाटील बसल्यात मागे, ते मागे बसलेत, बोलवून आले नाहीत पुढे, आणि या समोर माझे बसलेले सगळे माझ्यावर प्रेम करणारे सगळे, या सगळ्यांचं मी मनापासून, माझ्याकडे शब्द नाही आहे तुमचे मी आभार कसे मानायचे, पण एक ती औपचारिकता करावी लागते आणि त्याला ते आभार प्रदर्शन करावं लागतं. म्हणून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वतःचे आभार. तसेच माझं विसरून गेलो, माझे मोठे बंधू विष्णूभाई, माझा भाचा आहे विजय काळशेटे, आणि माझ्या गावातील सगळ्यांचंच माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते सांगावं लागतंय. आज काय मी भाषण करणार नाही, त्या सगळ्या माझ्या ज्येष्ठ नेत्यांनी मला मार्गदर्शन लाभलेले आहे, त्या लोकांनी माझ्याबद्दल जे काही कौतुक थाप दिलेली आहे, त्यांनी माझी जबाबदारी खूप वाढवली, दोस्तीची वाढवली, कार्याची वाढवली, समाजकार्याची वाढवली. मला खूप काय बोलायचं होतं, पण खूप वेळ घेणार नाही, कारण जेवणाची वेळ झाली, सगळ्यांना भूक लागली, कार्यक्रमालाही वेळ झाला. अजून माझे आदर्श असे खासदार विनायक राऊत
माझे मित्र चंद्रशेखर रावराणे, विशाल रावराणे, रमेश रावराणे, प्रीतम रावराणे, माझा लाडका पुतण्या देवेंद्र निलेश राणे, आणि खूप रात्रंदिवस 2 दिवस झोपले नाही ते लोक, खूप प्रयत्न केले त्यांचे मी खूप आभार मानतो. राजकीय प्रवासामध्ये संदेश भाई असे आमचे सगळेच मित्रमंडळ असतील आणि माझ्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांनी असं ढालीसारखं मला पाठबळ देऊन मला या राजकारणामध्ये काम करण्याची संधी दिली. छोट्या मोठ्या लोकांच्या मदतीसाठी मी पुढे करत असतो, पण हे सगळं जे आहे श्रेय हे माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत साहेब, या सगळ्यांना ते कालच मी परवा दिवशी माझे मित्र दीपक कदम त्यांना फोन केला. दीपक म्हटलं माझा वाढदिवस आहे, तू ये. नाही, माझं ऑपरेशन झालंय मला. बोलण्याचा आवाज चांगला आल्यामुळे त्याला म्हटलं नाही तू ये. अरे नाही, मला गाडी चालवता येणार नाही. त्यावेळी 4-4-5 तास गाड्या आणि चांगल्या कंपनीच्या गाड्या, तरी पण तो काल विमानाने गोव्यामध्ये आला. त्याला बसता येत नव्हतं. मी त्याचे खूप आभार मानतो. त्याला वेळ नसतो, बिलकुल वेळ नसतो. आमच्या गावचं ग्रामदैवतेचं जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च करून त्याने स्वतःच्या खर्चाने मंदिर बांधून आमच्या गावाला नेलं आणि कोणाचाही 1 रुपया न घेता त्याने एवढं मोठं आमच्या मागे स्वतःचं सगळं, म्हणजे त्याला शब्दच नाही आम्हाला बोलायला. त्याला आम्हालाही काही मदत आमच्याकडनं करून घेतली नाही. आमची खूप इच्छा होती की आम्ही त्याला हातभार लावा म्हणून. नाही म्हणून आनंद, तुझा फक्त मला सपोर्ट हवा, बाकी जे पण काय करायचं ते मी करतो, असा माझा जीवाभावाचा मित्र लाभलेला. तसंच राजू दिंडोरले असतील, माझे मित्र शिवराज पाटील असतील, त्यांना पण खूप बिझी असतात, तरी पण त्या 4-5 वाजता तरी कामावरून इथे आले. माझे मित्र बंडूशेठ बालवडकर, माझा भाचा पुण्यातून, हे मी काहीच केलं नाही. पण त्यांचे प्रेम पाहून खूप वेगळी माझ्यामध्ये त्यांनी एक प्रेमाची पोकळी निर्माण केली. हे मी कधी विसरणार नाही. माझ्याकडून ज्या कोणाला कुठे अडचणी असतील त्या ठिकाणी नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहील. मी काही जास्त आता बोलणार नाही, हे राजकीय व्यासपीठ नाही, पण माझ्या सगळ्याच पक्षांच्या ज्येष्ठांचे, आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या विचारावर चालण्याची ताकद आई पूर्णादेवी, आई सातेरी देवी, ग्रामदैवत गांगो, या सगळ्यांचीच त्यांनी मला ताकद द्यावी आणि या सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड करण्याची ताकद द्यावी.
दादा इथे उपस्थित आहेत. माझे कोल्हापूरमधले रोमन शेख, अजिम शेख, समीर शेख खूप मित्र आले माझे कोल्हापूर, पुणे, मुंबई. या सगळ्यांचा मी ऋणी आहे. कोणतं नाव चुकून विसरून राहिलं असेल तर माफ करा, मला कोणी दोष देऊ नका. मला थोडं वेगळं फील झालं आहे. हे तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून मी थोडा भाऊ झालो. आता या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मध्ये आम्ही चर्चा करायला लागते, चर्चा करू. या व्यासपीठावर सगळ्या बोलणार नाही. त्या सगळ्यांचे परत एकदा संपूर्ण व्यासपीठाचे स्वतःचा आभार मानतो. सगळ्या माझ्या जमलेले सगळे बंधू भगिनी, वडीलधारी माणसं, ह्या सगळ्यांचेच मी ऋण व्यक्त करतो. इथून जेवढ्यातून कोणीही जाऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना. काही काम असेल तरी सगळ्यांच्या स्नेह बोलण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या सगळ्यांनीच माझे पत्रकार बंधू, मित्र, माझे ग्रामस्थ, माझे मित्र वागळायचं मागे बसले आहे. पण किती जणांची नावं घेणार. रावडे साहेब आहेत, खूप सारे बसले आहेत, पण सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. माफ करा. आणि परत एकदा सगळ्यांच्या समोर माझे मित्रमंडळी, बंधू, मित्र, ग्रामस्थांचे आभार मानून माझे 2 दिवस थांबवतो. सगळ्यांचे स्वतःचे आभार मानतो. सर्वांनी भोजन घेऊनच घरी जावा अशी विनंती करतो. मी 2 दिवस थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या शरीराला आरोग्य मिळू दे, मनाला समाधान मिळू दे, तुम्हाला स्नेहाचं प्रेम मिळू दे, मोठ्यांचा आशीर्वाद मिळू दे आणि आनंदाची तुम्ही खूप मोठे व्हा. आकाशच्या तेवढे मोठे व्हा. हे औषण आणि उवाळणी या ठिकाणी आमच्या भगिनी करत आहे. ही उवाळणी आहे ती आरोग्यासाठी आहे, औषण आहे ते दीर्घायुष्यासाठी आहे. उवाळणी औषध केल्यानंतर कार्यक्रम होईल आणि आचारसंहितेच्या निर्बंधामुळे आपण त्यानंतर माईक आहे, तो स्पीकर आहे, तो बंद करणार आहोत. मात्र शुभेच्छांच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी स्वतः आनंदाची वेळेकर या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित राहणार आहे.
जरा मागे ना सर मागे रोमन मागे ना एक मिनिट ठीक आहे बाजू